महिला उपस्थितीमध्ये लोकांना मोबाईल वाटप करण्यात आलेला आहे। आज जवाहरनगर पोलीस स्टेशनला अतिशय सुंदर असा कार्यक्रम सादर करण्यात आला, ज्यात तक्रारदाराचे हरवलेले चोरीला गेलेले जे मोबाईल आहे पोलिसांनी मेहनत करून ते रिकवर केले होते, ते त्यांना परत दिलेले। तो जो आनंद असतो आपली हरवलेली वस्तू परत मिळण्याचा, तो अतिशय भावनात्मक असतो आणि तो व्यक्त होताना मी आज पाहिलेला आहे। एक तक्रारदाराचा 21मध्ये गेलेला होता मोबाईल, तो आज त्यांना भेटलेला आहे। दुसरा एक तक्रारदाराचा बर्थडे आहे, आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसाला 1 महिन्यापूर्वी गेलेला परत मोबाईल भेटला। ती सुंदर अशा एक भावना आहेत त्यांच्या आणि त्या ऐकून खरंच एक प्राऊड फील होतं की आपण एक चांगलं काम आपल्या पोलिसांनी केलेलं आहे। निश्चितच मिळालेला जो रिस्पॉन्स आहे, तक्रारदाराचा जो उत्साह, आनंद पाहून आम्हाला आणखीन उत्साह येईल काम करण्यात। माझ्या पोलीस कर्मचारी, माझे अंमलदार, माझे अधिकारी, पोलीस अधिकारी यांना अतिशय उत्साह आलेला आहे आणि ते आणखीन अशा प्रकारचे वाढीव कामगिरी करतील, जास्तीत जास्त तक्रारदारांना त्यांच्या वस्तू रिटर्न करतील, हे निश्चितच आशादायी असेल। मी परत एकदा जवाहरनगरच्या पूर्ण टीमचं, PIचं पूर्ण टीमचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद, थँक्यू। किती मोबाईल होते, कशा पद्धतीने एकूण आज आपण 15 मोबाईल आहेत, ज्यात काही 21चे आहेत, काही लेटेस्ट 1 महिन्यापूर्वी गेलेले आहेत। त्यात एक चोरीचा आहे, बाकी मिसिंगचे आहेत। ते आपण आज 15 तक्रारदारांना ते वापस केलेले आहे। यामध्ये परराज्यामध्ये सुद्धा आपले मोबाईल होते, ते पण आपण सुद्धा रिकवर केलेलं आहे। जी बिलकुल, ते पण आपण परत करत आहोत। पोलीस स्टेशनतर्फे आपल्याला मोबाईल परत मिळवून देण्यात आला आणि विशेषतः आपला आज वाढदिवस आहे, काय सांगता? पहिले तर गोरे सरांचा, जवाहरनगर पोलीस स्टेशनचा खूप खूप धन्यवाद की तुम्ही मला माझ्या बड्डेच्या पहिले मोबाईल भेटून दिला। खूप महत्त्वाची गोष्ट ते तर 1.5 महिन्यात आणून दिला आहे। एक तर तो होता माझा फर्स्ट कमाईचा मोबाईल होता तो, आणि तो इन्स्टॉलमेंट भरल्यानंतरच चोरांनी घेऊन गेला होता। कुठे हरवलं होतं आपला मोबाईल? आकाशवाणी। हां, लोकांना काय आवाहन करणार आपण? लोकांना आवाहन हेच करणार आहे की रोडने जाताना मोबाईल शक्यतो यूजच नाही करणे। इफ इमर्जन्सी असेल तर यूज करा, बट मेअरली बिलकुल यूज नका करू। आणि मेन गोष्ट की पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्या, नाही तर कुठे पण फ्रॉड, आता खूप सारे सायबर क्राईम्स वगैरे होत आहे, तर पोलीस स्टेशनला फ्रॉड मीन्स रिपोर्ट द्या। आपल्याला जवाहरनगर पोलीस स्टेशनतर्फे आज हरवलेला मोबाईल तुम्हाला आज परत मिळाला, काय वाटतं तुम्हाला? मी पोलिसांचे खूप खूप आभार मानते। आम्ही अपेक्षा सोडली होती की फोन मिळेल, आणि मग नंतर पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा आलो तेव्हा पोलिसांनी खूप कॉपरेट केलं आम्हाला, म्हणेल की असं आश्वासन दिलं की नाही, फोन आम्ही शोधू, म्हणजे थोड्या महिन्यात किंवा थोड्या वर्षात का होईना पण तुमचा फोन तुम्हाला नक्की मिळेल। तसा एक दिलासा होता। पोलीस स्टेशनच्या आधी आम्ही पूर्ण अपेक्षा सोडल्या होत्या, पण मग पोलिसांनी खूप मेहनत करून म्हणजे आमचा फोन आम्हाला परत मिळवून दिला, त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद। लोकांना काय सांगणार, काय काळजी घेतलं पाहिजे? तुमचा फोन असा कुठेही ठेवून जायला नाही पाहिजे। माझ्या भावाने ती चुकी केली, त्याच्यामुळे त्याचा फोन चोरीला गेला, त्याच्यामुळे आमच्यासोबत हे घडलं। पण मग जरी तुमचा फोन चोरीला गेला किंवा असं झालंय, तर मग तुम्ही असा नका विचार करू की फक्त की आता चोरीला गेलाय तर मग पोलीस स्टेशनमध्ये पोलीसही काय करतील, आमचा एकच फोन आहे तर ते थोडी शोधणार आहेत, पण असा विचार नका करू। आम्ही पण तसं बोललो, पण मग आम्ही कंप्लेंट केली, आमचा फोन आम्हाला मिळाला। यू नेव्हर नो, तुम्ही पण तुमचा जर फोन हरवला असेल तर मग तुम्ही नक्की इकडे या, पोलीस तुमचा फोन शोधण्यात नक्की खूप प्रयत्न करतील आणि तुम्हाला फोन मिळवून देतील।